गेल्या 3 दिवसानंतर सोलापुरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली। काल सकाळ अखेर पडलेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 16.3 मिलीमीटर इतका पाऊस झाला। सर्वात जास्त पाऊस अक्कलकोटमध्ये 28.7 तर सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी 3.3 मिलीमीटर पाऊस करमाळा आणि बार्शी या तालुक्यात पडला। दरम्यान गेल्या मे महिन्यापासून झपाट्याने भरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा नंतर परिस्थिती पाहून नदी वाटे सोडल्यामुळे धरणाची पातळी कमी ठेवण्यात आली होती, परंतु अखेर काल सकाळी 6 वाजता धरण प्रथमच 100% भरले। यात धरणातील एकूण पाणीसाठा 117.54 टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा 53.93 टीएमसी इतका झालाय। धरणातील पाणीसाठा 100.67% इतका झालाय। सोलापुरात गेल्या 3 दिवसानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला। अक्कलकोट 28.7 मिलीमीटर, सांगोला 26.0, दक्षिण सोलापूर 21.2, म्हाडा 20.7, उत्तर सोलापूर 19.5, मोहोळ 18.3, पंढरपूर 17.9, माळशिरस 16.0, मंगळवेढा 15.2, करमाळा आणि बार्शी प्रत्येकी 3.3 मिलीमीटर याप्रमाणे कमी जास्त पावसाची नोंद झाली आहे। चालू ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या पडलेल्या पाऊस जास्त झालाय। तालुका निहाय एकूण पाऊस आणि सरासरी पाऊस याप्रमाणे आहे। उत्तर सोलापूर 116, 116.0, 86.7, माळशिरस 58.3, 75.8, मोहोळ 70.3, 65.0, म्हाडा 57.7, 56.9, दक्षिण सोलापूर 76.7, 52.0, अक्कलकोट 63.2, 48.5, पंढरपूर 52.9, 47.7 याप्रमाणे एकूण सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। मंगळवेढा 43.3, 48.9 व करमाळा 26.2, 26.9 येथे मात्र एकूण सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाल्याचे दिसून आले। उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 117 टीएमसी होऊन धरण 100% भरले असले तरी धरणात आणि 6 टीएमसी अतिरिक्त पाणी साठवून येते, म्हणजे एकूण 123 टीएमसी एवढा पाणीसाठा होऊ शकतो।